बातचीत हो गई है। तो हो जाएगा। सर कितने का दावा करें, सर कितने का दावा करें? तरी थेट दृश्य आपण बघतोय, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच गाडीमधून आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी निघालेले आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवर दाखल झालेले होते। त्यानंतर आदित्य ठाकरे देखील तिथे दाखल झाले आणि आत्ताची ही ताजी दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच गाडीमधून इथूनच सोबत निघालेले आहेत आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना तिथे अभिवादन करतील आणि त्यानंतर वरळीमधील हॉटेल ब्लू सी मध्ये संयुक्तिक एक पत्रकार परिषद राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे घेणार आहेत। त्यानंतर युतीची अधिकृतपणे घोषणा हे दोघे ठाकरे बंधू करतील। त्या आधीची ही दृश्य आपण थेट बघतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची चिमुकले राज ठाकरे यांना हँडशेक करताना देखील आपल्याला दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची ही थेट दृश्य काही वेळामध्येच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर हे दोघे ठाकरे बंधू दाखल होतील। तिथे सगळे माजी नगरसेवक हे दोन्ही ठाकरे बंधूंचे जमलेले आहेत। तिथे त्यांना भेटण्यासाठी आणि बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू आता निघालेले आहेत। शिवतीर्थवर उद्धव ठाकरे हे पोहोचलेले होते काही वेळापूर्वीच आणि त्यानंतर शिवतीर्थवरून दोन्ही ठाकरे बंधू हे आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाकडे निघालेले आहेत। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ही मोठी घडामोड घडतीये। ही नवीन युती महाराष्ट्रामध्ये उदयास येते आणि याचेच काय परिणाम मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होणार आहेत ते देखील पाहणं आता अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या 2 दशकापासून या दोन्ही बंधूंमध्ये एक कटुता होती, एक दुरावा होता, पण त्या 2 दशकांनंतर 5 जुलैला हे दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि तिथूनच त्यांनी घोषणा केलेली होती की आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। आणि त्यानंतर राजकीय पटलावर आता एक अधिकृत घोषणा आज होणार आहे। या युतीची अधिकृत घोषणा होणार, त्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार, उद्धव ठाकरे काय बोलणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कशा पद्धतीचं हे जागा वाटप असणार आहे हे देखील महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर मुंबई आणि उपनगरासह बाकीच्या शहरांमध्ये जिथे जिथे महापालिकांच्या निवडणुका आहेत तिथे तिथे युती